कशा संदर्भात आंदोलन आहे तुमचं? आज आम्ही शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी सिल्लोड तहसील येथे आलोय। असंच मराठा मावळा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आम्ही झाले 1 महिना तेव्हापासून निवेदन देतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। का म्हणतोय तर आपल्या राज्याचे कृषी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता 10-15 दिवसापूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांना कुठलीही एक रुपये ही कर्जमाफी मिळणार नाही, लवकरात लवकर प्रत्येकाने पैसे भरावं। अहो अजितदादा, ज्या वेळेस निवडणुका झाल्या, ज्या वेळेस तुम्हाला मतदान पाहिजे होतं त्यावेळेस तुमच्या जाहीरनाम्यात, युतीच्या जाहीरनाम्यात तुम्ही जाहीर केलं होतं की पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्हाला सत्ता द्या, पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करू। आणि आज सत्तेत आलात, तुम्हाला याच आशेपायी या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं आणि तुम्ही आज लगेच तुमचं रूप दाखवून दिलं आणि सांगितलं की नाही 4 दिवसामध्ये तुम्ही पैसे भरा। अरे तुम्ही एवढे घोटाळे करतात। आताच 8 दिवसापूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांना 16,00,000 कोटींची कर्जमाफी केली, त्यांना कर्ज सोडून दिलं। दुसरी गोष्ट, जे नीरव मोदी असतील यांना हजारो कोटीचे कर्ज माफ केलेत। आणि तिसरी गोष्ट एक महत्वाची, की जे सिंचन घोटाळ्याचं नाव घेतलं म्हणजे अजितदादांचं नाव येतं, असं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक मुलाला सुद्धा माहिती आहे। असे 70,000 कोटी तुम्ही सत्तेमध्ये जाऊन तुम्ही तिथं क्लीन चिट मिळवून घेतली स्वतःला। मग शेतकऱ्यांनी काय केलं? तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला सत्तेत बसवलं यासाठी का? म्हणून आज आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने इथं प्रत्येक महाराष्ट्रावर, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देतोय की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी 30 एप्रिलच्या आत करा, अन्यथा 2 मेला आम्ही आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा तिथं नेणार आहे। परिचय काय तुमचा? पंढरीनाथ गोरसे पाटील, मराठा मावळा संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष। छत्रपती